पहिल्याच चेंडूवरती रायकर यांची मात्र खेळी संपुष्टात आली होती। तदनंतर मात्र मुकेश आला होता फलंदाजीसाठी आणि तदनंतर मुकेश यांचा देखील पहिल्या चेंडूवरती गडी मात्र बाद होतोय। म्हणजेच दोन चेंडूवरती दोन गडी बाद। काय सुरुवात मात्र म्हणावी लागेल ती विक्रोली संघाची। मुकेकर आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी येतोय, मुकेश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच मुकेकर। विक्रोली एक मातब्बर असा संघ। आता मात्र गिरीश कोचरेकर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या दोन चेंडूवरती दोन गडी मात्र बाद करतात। एक मोठं नाव आहे व्यावसायिक क्रिकेट मधील, एक मोठं नाव। अनेक मोठमोठ्या रकमेची स्पर्धा या हा संघ खेळत असतो आणि तेथीलच गिरीशजी कोचरेकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत। पहिल्या दोन चेंडूवरती दोन गडी मात्र बाद करतात आणि आता मात्र हॅट्रिकची संधी आपल्याला पाहायची आहे। पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो गिरीश कोचरेकर यांच्याकडून। आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज मुकेकर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या दोन चेंडूवरती दोन गडी मात्र मातब्बर खेळाडू दगावच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला। काय स्विंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। कालच्या दिवसामध्ये देखील गोलंदाजांचा बाहुबला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज देखील पहिल्या दोन चेंडूवरती पहिल्या सामन्यामध्ये दोन गडी बाद होत आहेत। सुरेख चेंडू तितका सुंदररित्या फाईन लेगच्या दिशेने टोलाला चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी आणि 2 या धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं मात्र खोलतोय तो म्हणजेच मुकेकर। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या चेंडूवरती मात्र पहिली धाव मात्र निघते 2 या धावसंख्येच्या स्वरूपामध्ये। काय सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर संघ या वढाळा नगरीमध्ये उतरणार आहेत। कालच्या दिवसामध्ये 8 संघ खेळले आणि त्यामध्ये गिरगाव संघ हा अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारले आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळतील आणि या 8 संघामध्ये एक संघ हा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणार आहे। आणि कोणता संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणार आहे हे तुम्हाला काही तासानंतर मात्र नक्कीच कळणार आहे। दरम्यान ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता, खरोखरच सुंदर चेंडू होता, तितका सुंदर सलमान चेंडूला मात्र दिला। जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत। इतकं सुंदर अशी गोलंदाजी, साजेशी अशी गोलंदाजी, नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतायत ते म्हणजेच गिरीशजी कोचरेकर। एक स्विंग चांगला पाहायला मिळतोय गिरीशजी कोचरेकर यांच्या मार्फत आपल्याला। त्याच दरम्यान मुकेकर आता मात्र थोडस लयबद्ध फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता, थोडासा फिरवला होता चेंडूला, परिणामी निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र केली जातेच। याच दरम्यान मला वाटतं 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे। 5 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती गडी बाद केले होते, तदनंतर 2 सलगच्या चेंडूवरती 2-2 धावा आणि 5वा चेंडू निर्धाव आणि आता मात्र शेवटचा चेंडू टाकतोय। पाहूया या ठिकाणी धावचीची संधी होती परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक चोरटी धाव म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची आणि एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती 5 धावा। काय षटक मात्र पाहायला मिळाला, सुरेख षटक, यशस्वी षटक म्हणता येईल, कारण 5 धावा देऊन 2 गडी मात्र महत्वाचे जे 2 गडी होते ते मात्र तंबूच्या दिशेने परतवले ते म्हणजेच गिरीशजी कोचरेकर याने। प्रत्येक खेळाडूंनी या स्पर्धेदरम्यान सफेद कपडे परिधान करूनच या मैदानामध्ये उतरायचं आहे। सम्यक ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा। रोहित मात्र येईल गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या उजव्या बाजूने मात्र नक्कीच गोलंदाजी करेन। स्ट्राईकला असेल तो मुकेकर, नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहताय तो म्हणजेच इस्राल। अजूनपर्यंत स्ट्राईक मात्र मिळाला नाही। बॅटची कट घेऊन पहिल्या स्लिप मध्ये मात्र चेंडू जातोय। काय स्विंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। चेंडू मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल निर्माण होतोय। धावसंख्या होते ती 6 धावा।
रोहित मात्र येतोय गोलंदाजी मार्क वरती. आपण जर पाहिला तर विक्रोली आज मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये प्रवास करत असतात. त्या क्रिकेटच्या माध्यमातून हा विक्रोलियन्स संघ तितकाच कसलेला संघ मात्र समोरचा असेल तो म्हणजे स्कॉम्स 11 सांताक्रूज. हा देखील एक मातब्बर संघ आहे आणि आता मात्र खरोखरच सुंदर असा गोलंदाजीचा नजराणा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय रोहित यांच्या मार्फत. याच दरम्यान बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळते. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती 7 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये आणि त्याचं कारण मात्र असेल ते विकेट. कारण विकेट जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं कडक असतं आणि फिरकीला साजेशी असं विकेट आहे आणि सुंदर फटका कव्हरच्या दिशेने टोलून काढला. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु या ठिकाणी काय चित्याची धाव मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा ज्या ठिकाणी 1 धावा मिळणार होती त्या ठिकाणी एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या मात्र होते ती 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना रोहित यांचा पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल रोहित. आणि आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा त्यांनी सामना केलाय रोहित यांचा. पायचा पुन्हा एकदा कशा पद्धतीने फलंदाजी करतोय तो इस्रायल. 2 गडी मात्र बाद झालेले आहेत आणि आता मात्र काय स्विंग पाहायला मिळतोय बा. काय कटरचा फायदा मात्र या ठिकाणी उचलला जातोय. सुरेख स्विंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ स्विंग पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र केली जाते. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते. फुलटा चेंडू होता. चांगला सन्मान दिला चेंडूला. 1 धाव मात्र पूर्ण केली आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट केली जाते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती रोहित मात्र येतोय. परंतु जर फलंदाजी मध्ये पाहिलं तर लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. फलंदाजाला पूर्णपणे फिरवलं या चेंडूवरती. परंतु धावसंख्या मात्र तिथल्या तिथे धावसंख्या मात्र होते ती 10 धाव. याचबरोबर मला वाटतं षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती कॉप्स 11 संघाची 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा निघाल्या होत्या. गिरीश कोचरेकर यांच्या गोलंदाजी मार्गवरती 2 गडी मात्र बाद केले होते. तदनंतर मात्र रोहित गोलंदाजीवरती आला आणि त्याचं काय पृथक्करण केलं. सुंदर गोलंदाजी केली. सुंदर कटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहितच्या माध्यमातून 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आणि एकूण धावांचं होत आहेत मात्र ते 10 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास मात्र दाखवलाय तो म्हणजेच गिरीशजी कोचरेकर यांच्यावरती. कारण त्याचं कारण मात्र नक्कीच असेल. कारण पहिला षटक सुंदर टाकलं होतं. 2 गडी बाद केले होते. एक महत्वाचे 2 मोहरे तंबूच्या दिशेने परतवले होते आणि त्याचमुळे काहीतरी तिसरं षटक गिरीशजी कोचरेकर यांच्या हातामध्ये देत आहेत. पाहायचंय पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. सुरेख चेंडू तितका सुंदर स्वीप केला. चेंडूला 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसणार आहे. कारण सुंदर क्षेत्ररक्षण तिथील क्षेत्ररक्षकाचं जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होते आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 11 धावा. आता मात्र तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागेल. मेहनत करावं लागेल. ती म्हणजे कॉप्स 11 संघाला. कारण आतापर्यंत मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत आणि दुहेरी धावामध्ये. एक मिनिट आढाव सर, नक्कीच अशा मोठ्या ज्या गाड्या ज्या असतील आमचे स्वयंसेवक आपल्याला थँक्यू सर. या ठिकाणी मात्र एक जोरात फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र नक्कीच होते. काय क्षेत्ररक्षण वैदी सर यांचं. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गिरीशजी कोचरेकर गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. पाहायचा किती धावा मात्र मिळतात. थोडंसं घोषांकी क्षेत्र त्या ठिकाणी आहे. नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी आहे. परंतु 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या. चेंडू मात्र जातोय गोष्टी क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. हो हो सम्यक ग्रुपचे जे आमचे स्वयंसेवक आहेत प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतराने आपण उभे राहायचंय. अडथळे आहे, नैसर्गिक अडथळे, झाड आहे, स्कायवॉक आहे. घोषांकी क्षेत्र नेमकं कुठे आहे ते अंपायरच्या माध्यमातून तुम्ही दाखवल्यानंतर अंपायर नक्की घोषित करतील. ओव्हर टू अमोल. थँक्यू सर. दरम्यान पुन्हा एकदा गिरीशजी कोचरेकर येतात गोलंदाजी मार्गवरती.
आणि आता मात्र सुंदर फटका, देखना फटका पाहायचा आहे. सुरेख फटका, सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हरी, बिग 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 सीमारेषा पार षटकार. आणि या इनिंग मधील पहिला षटकार, दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार तो म्हणजेच येतोय इस्रान यांच्या बॅट मधून. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. गिरीशजी कोचरेकर यांच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेतलाय आणि चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 20 धावा. आता मात्र कुठेतरी घेर चेंज केलाय. हा सलमान असतो, कारण 2 गडी पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते. फलंदाजाने थोडासा वेळ घेतला, टाइम घेतला, एकेरीमध्ये पदार्पण केलं, दुहेरीमध्ये पदार्पण केले. चेंडू मात्र द्यायचा या ठिकाणी. येस, एकेरी आणि दुहेरीमध्ये त्यांनी जास्त भर दिला आणि तदनंतर मात्र मोक्याच्या क्षणी सुरेख फटका सर सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला 6 धावांसाठी. आणि त्याच कारण धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 20 धाव. म्हणजे ही कुठेतरी स्ट्रॅटेजी असते फलंदाजांची, कारण आपल्याला माहित आहे 2 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी आपल्याला आता थांबणं गरजेचं आहे आणि ते काम चोखपणे केलं. आणि आता मात्र कुठेतरी घेर चेंज केलाय तो म्हणजेच इस्रायल याने. पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर येतोय गोलंदाजी मार्गवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा. आणि आता मात्र सुंदर चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर फसवा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजाचे म्हटलं तर एखादा फलंदाजाने षटकार खेचल्यानंतर दुसरा चेंडू सुरेख टाकणं हे अति महत्वाचं असतं. आणि हे काम मात्र कुठेतरी गिरीश कोचरेकर नक्कीच करतात, कारण अनुभव मात्र त्यांच्या पाठीशी खूप दांडगा आहे. आणि आता मात्र सुरेख फटका, देखना फटका पाहायचा. थोडासा मिसिट होतोय या ठिकाणी, परंतु चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 2 या धावसंख्येसाठी या पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी तो 2 धावेसाठी. आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 22 धावा. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटक यंत्र या ठिकाणी संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा मात्र झालेल्या. या षटकामध्ये 12 धावा मात्र निघाल्यात, कारण त्याचं कारण मात्र असेल ते एक फाईन लेगच्या दिशेने आपल्याला एक उत्तुंग असा षटकार पाहायला या षटकामध्ये. खरोखरच सुंदर षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हॅलो, नक्कीच या गडानगरीमध्ये आपण पाहतो एक असं व्यक्तिमत्व पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन. नक्कीच आमचे मरीन विभागाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचं या सम्य ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पवार साहेबांबद्दल सांगायचं झालं, मुंबई स्पोर्ट्स क्लब तसेच मरीन विभागाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि नक्कीच आम्हाला येत्या एप्रिल महिन्यामध्ये मुंबई पोर्टर्सच्या लेदर टुर्नामेंटच्या माध्यमातून एक आमचे प्रमुख प्रशिक्षक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजयजी पवार आज या क्रीडानगरीमध्ये उपस्थित. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू मोमोल. थँक्यू सर. गोलंदाजी मार्कवरती मात्र येतोय तो दिलेश. देखील एक अष्टपैलू गोलंदाज खेळाडू आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूपच महान आहे. आणि या मैदानाचा पूर्णपणे त्यांना अंदाज माहिती आहे. या मैदानावरती अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने खेळलेल्या आहेत. तोच गोलंदाज दिलेश मात्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव निघतोय. आणि पुन्हा एकदा थोडासा स्क्वेअर केला चेंडूला पाहायचं. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 25 धावा. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. कॉप्स 11 सांताक्रूज. विक्रोली संघ आता मात्र थोडस या ठिकाणी फलंदाजामध्ये जर पाहिलं तर कॉप्स 11 संघाने सुरुवात मात्र चांगली केलेली आहे. आणि आता मात्र विक्रोलियन्सच्या गोलंदाजांना कुठेतरी थांबवावं लागणार फलंदाजांना, कारण हे दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेले आहेत. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू थोडासा आपल्याला व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. तो म्हणजेच दिलेश यांच्या गोलंदाजी मार्कवरती. मूर्ती खूपच छोटी आहे पण कीर्ती खूप महान आहे या खेळाडूची. मुकेकर पुन्हा एकदा
इस्रायल मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो आणि आता मात्र थोडासा ऑफस्टिक होऊन जाणार चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर +1 एकूण 2 धावा मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 27 धावा. एक मोठा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक फटका ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता, तितका सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 29 धावा. सुरेख फटक्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, त्यानंतर आपल्याला मिडऑफच्या दिशेने देखील फटके पाहायला मिळत आहेत. म्हणजे चारही दिशेने फलंदाजी करतायत. मिस्टर 360 यार्डमध्ये ते फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायचं, धावचीची संधी, परंतु नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 31 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 31 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो विक्रोळी संघाचं. 1 मिनिट पंचांनी जरा थांबायचंय. ओव्हर झालेली आहे सर. याचबरोबर षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 31 धावा. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 5 धावा पाहायला मिळाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि या षटकामध्ये 9 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच दिलेश यांच्या. आणि आता मात्र एक शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक असतं. परंतु मित्रांनो थोडंसं वेळ बदलण्यासाठी काही मिनिटाची गरज असते. मित्रांनो म्हणतात ना, सगळ्या काही गोष्टींचा बदल करण्यासाठी एका मिनिटाची गरज असते. फक्त त्यासाठी तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे. आयुष्यामध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाहीत, त्यासाठी तयारीत राहावं लागतं. म्हणूनच म्हणतात ना, तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि किती खोल असला तरी चालेल. तर या सामन्याचं भवितव्य आणि या सामन्याचा कल, या सामन्याचा परिणाम नेमका आणि कोणत्या रोखेने आणि कोणत्या दिशेने आणि कोणत्या मार्गाने कोणत्या बाजूने जाईल याचं मात्र वर्णन करणारे षटक मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच षटक क्रमांक 5 आणि षटक क्रमांक 5 घेऊन येतो तो गोलंदाज. हॅलो अमोल, थोडस तुला डिस्टर्ब करतोय. नक्कीच JP11 वडाळा विरुद्ध उमेश 11. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाची आहे. दोन्ही संघाचे संघ प्रतिनिधी कर्णधारांना विनंती राहील, आपण आला असाल तर मधल्या इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे. नाणेफेक करण्याच्या अगोदर टीम मीटिंग करूनच या. विलंब लावायचा नाहीये. मॅच सातत्याने सुरू राहिली पाहिजे याची खबरदारी घ्या. JP11 विरुद्ध उमेश 11 दोन्ही संघाचे संघ प्रतिनिधी कर्णधार, आपल्यास कळकळीची विनंती. आज अंतिम फेरीचा एक अतिरिक्त सामना आपल्याला खेळवायचा. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं शेवटपर्यंत 2-2 षटकांचे सामने झाले. असं न होता संपूर्ण 4 षटकांचा अंतिम फेरीचा सामना झाला पाहिजे याची दक्षता घ्या. ओव्हर टू अमोल. सूर्य येतोय मात्र गोलंदाजीवरती आणि पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतोय तो म्हणजेच मुकेकर. खरोखरच सुंदर फलंदाजी करत होता, सुंदर साथ मात्र देत होता इस्रायलला. परंतु इस्रायलला माहिती आहे शेवटचं षटक आहे आणि कुठेतरी स्ट्राईक आपण घेतली पाहिजे आणि याच नादामध्ये मात्र मुकेकर मात्र तंबूच्या दिशेने परततोय. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती मुकेकर मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतो. DJ ऑन. संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉप शिले दरम्यान. हॅलो, नक्कीच अमोल या ठिकाणी थांबवतोय तुला. विलास कोळी आणि दत्ता कोळी एक असं व्यक्तिमत्व आहे सम्यक ग्रुपच्या वतीने आपण पाहतोय आणि नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात.
तसं त्याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू अमोल. ओके, 4 धावा मात्र या ठिकाणी मिळतात. थोडस मात्र या ठिकाणी थ्रो आपल्याला चुकीचा पाहायला मिळाला. परिणामी ज्या ठिकाणी 2 धावा निघणार होत्या त्या ठिकाणी आपल्याला 2 अतिरिक्त धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजेच कुठेतरी एक संधी फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते आणि 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 35 धावा. शेवटचं षटक एक हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये प्रत्येक फलंदाज हा चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतो, कारण त्यांना माहित असतं शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आमच्यापर्यंत आपल्या संघाला पोहोचवण्यासाठी ते काम करत असतात. याच दरम्यान पुन्हा एकदा सूर्य येतोय गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र सुरेख चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समाधान आहे. परिणामी चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुनश्च मात्र बदल निर्माण होतोय. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 36 धावा. चालू असलेला हा सामना विक्रोली विरुद्ध कॉप्स 11 सांताक्रूज या 2 संघामध्ये हा सामना चालू आहे. कॉप्स 11 सांताक्रूज संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्याने आतापर्यंत 5 षटक प्रगतीपथावरती असताना 36 धावा मात्र जमा केल्यात. पुन्हा एकदा सूर्य मात्र येतोय गोलंदाजी मार्गवरती राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि आता मात्र उंच असा फटका पाहायचा आहे. चेंडू मात्र जातोय आर पार सीमा पार. षटकार डीजे ऑन. 14 एप्रिलला नाचतो, 6 डिसेंबरला रडतो. सूर्य मात्र येतोय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आणि आता मात्र थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होतो. थोडासा बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जातोय या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 43 धाव्याने. याचबरोबर षटक मात्र संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 43 धावा. कॉप्स 11 सांताक्रूज संघ खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती सुरुवातीच्या षटकामध्ये. तदनंतर मात्र थोडंसं कमबॅक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कॉप्स 11 सांताक्रूज संघाकडून सुरेख फलंदाजी रायखल यांच्याकडून पाहायला मिळाली. सुरेख अशी फलंदाजी केली. तदनंतर मात्र मुकेकर यांनी त्याला सुंदर अशी साथ दिली. हे दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर खरोखर चांगली फलंदाजी केली. तदनंतर मात्र मुकेश, इसराल आणि प्रकाश यांना मात्र थोडीशी चमक दाखवता आली नाही. परंतु गोलंदाजी मार्गवरती जर विचार केला तर गिरीशजी कोचरेकर यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 2 गडी मात्र बाद केले होते. तदनंतर मात्र रोहित गोलंदाजीसाठी आला आणि रोहित यांनी देखील सुंदर अशी गोलंदाजी केली. गिरीशने देखील दुसरं षटक टाकला आपल्या स्पेल मधील, परंतु त्या षटकामध्ये 1 षटकार मात्र निघाला आणि 12 धावा निघाल्या. आणि तदनंतर दिलेश आला 1 गोलंदाजीसाठी 9 धावा खर्च केला. आणि सूर्या जास्त करून आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत नाही, परंतु आज मात्र त्यांनी गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या आणि एकूण मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 43 धावा मात्र जमा केल्या. ते म्हणजेच कॉप्स 11 सांताक्रूज संघाने आणि 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय विक्रोली संघासमोर. तत्पूर्वी म्हणतो मी थांबतोय आणि मी समालोचनासाठी आमंत्रित करतोय आमचे विक्रोलियन्सचे बुलंद आवाज सागर मोरे सर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडायचं आहे. नक्कीच अमोल, या ठिकाणी तुला थांबवतोय. नक्कीच विलासजी कोळी, दत्ता कोळी, गजानन सर, संदीप आपण स्टेजवर जायचं. संदीप, उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. संदीप, तिन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो. विलासजी कोळी आणि दत्ता कोळी, गजानन साहेब या तिघांना एक सन्मान चिन्ह. अमोल तिकडचं सन्मान चिन्ह दे. नक्कीच वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हा यथोचित सन्मान आमच्या निमंत्रणास मान देऊन आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल प्रथमतः विलासजी कोळी, विजयजी पवार आपण सुद्धा पुढे यायचं आहे.
आपला सुद्धा सन्मान बहुमान या ठिकाणी नक्कीच केला जातो. एक एक अतिथी, सर्वप्रथम विलाजी कोळी आपण पुढे या. हा, विलाजी कोळी प्रथम सन्मान या ठिकाणी केला जातोय. तू दे ना. हा, चला आमचे फोटोग्राफर या ठिकाणी नक्कीच. त्यानंतर दत्ताजी कोळी आपला सुद्धा बहुमान सन्मान आपण सुद्धा पुढे यायचंय. दत्ता कोळी आपण सुद्धा पुढे या. चंद्रकांतजी सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्ता कोळींचा सन्मान. त्यानंतर आमचे तिसरे सन्मान मूर्ती गजानन सर आपण सुद्धा पुढे या. शरद आपण पुढे या. शरद आपल्या शुभ हस्ते गजानन साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर मुंबई पोर्टर्स कार्यरत असणारे अत्यंत कार्यकुशल असे आमचे विजयजी पवार मुंबई पोर्टर्स स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि आमच्या मरीन विभागाचे एक अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते मुंबई पोर्टर्सच्या वसाहतीमध्ये विजयजी पवार यांचा सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण वेळात वेळ काढून आज या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित झालात. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सम्यक ग्रुप पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पहिली मॅच या ठिकाणी पाहतोय. विनंती राहील पुन्हा एकदा JP11 वडाळा विरुद्ध उमेश 11. चला लवकर लवकर यायचंय. नाणेफेकीचा कौल मधल्या इनिंग मध्ये नक्कीच झाला पाहिजे. उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. विलंब लावू नका. स्पर्धेचे कडक नियम आहेत. पुन्हा एकदा आपल्याला सूचित करावं वाटतं की आज अंतिम फेरीचा सामना सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळला गेला पाहिजे, ज्यासाठी वेळेचा आपण सदुपयोग करतोय. JP11 विरुद्ध उमेश 11. संघनायक कृपया टॉस साठी लवकरात लवकर या. मधल्या इनिंग मध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मधल्या इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे. स्पर्धेचे कडक नियम आहेत. स्पर्धेच्या नियमांतर्गत चला ठीक आहे, हरकत नाही. टॉस आपण नंतर करू. नक्कीच पुढील समालोचन कक्षामध्ये नक्कीच जुळले जात आहेत. आम्ही 3 समालोचक, मी संतोष कदम, सागर मोरे आणि अमोल मुनगेकर, पुन्हा एकदा सम्यक ग्रुप पर्व दुसरं आज या आपण पाहतोय. आणि अत्यंत अटीतटीची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, कारण रायगड आणि पनवेल आणि पालघर असे नामवून येणारे संघ दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये एक नामांकित विक्रोळीचा संघ विक्रोळीन्स विरुद्ध कॉप्स 11 सांताक्रूज. सांताक्रूज संघाबद्दल सांगायचं झालं तर आपले हे पोलीस बांधव आहेत आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की पोलीस बांधव म्हणजेच नक्कीच पोलीस व्यावसायिक असून सुद्धा क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या आवडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज मॅच खेळण्यासाठी या क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित झाले. तुमचं सर्वांचं आणि 8 संघाचं या पुन्हा एकदा सम्यक ग्रुप पर्व दुसऱ्याच्या अंतर्गत पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. चला आढाव साहेब, थोडीशी घाई आपण नक्कीच करायची. सायंकाळी आपला अंतिम फेरीचा सामना नक्कीच खेळायचा आहे आणि तो सुद्धा कालच्या सत्रासारखा सेमीफायनलचा 2 षटकाचा न होता 4 षटकांचा झाला पाहिजे, याची खबरदारी घ्या. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये एक गोड आवाज सागरजी मोरे. थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्वांचं. आज दुसरा दिवस आहे. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून आज 6 व 7 एप्रिलला 2 दिवस या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहिलं गेलं आणि आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर ओमकार 11 गिरगाव संघाने खूप चांगली कामगिरी केली. निखिल जाधवची एक चांगली आपल्यातून बॅटिंग पाहिली गेली आणि गिरगाव संघाने बॉलिंग अटॅक म्हणजे स्पिनर्सने खूप चांगली बॉलिंग करताना पाहिले गेले. म्हणजे त्यात बेवेन असतील, त्यानंतर तरुण भिष्टाचा देखील एक चांगला स्पेल राहिला गेला आणि त्याच्या जोरावर ओमकार 11 गिरगाव संघ फायनलमध्ये गेला. काल सिद्धांत 11 माटुंग संघाने देखील रोहन भोसलेची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. प्रथमेश बेलचेडाला देखील चांगलं खेळताना पाहिलं गेलं. बंद ग्राउंडचं क्रिकेट काल पुण्याच्या संघाने देखील खूप चांगला खेळ करत असताना अगदी त्यांनी देखील प्रतिष्ठित केलं. पप्पू तोडकर यांना आपण काल खेळताना पाहिलं गेलं आणि पुण्याचे देखील नामवंत खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. आज रायगड, त्यानंतर पालघर, मुंबईतील देखील नामवंत खेळाडू आहेत. रन्स जर पाहिले तर 44 रनचा पाठलाग करायचा बॅटिंगसाठी. आपण पाहिलं तर माहुल गावचा मंगेश वैद्य येतात बॅटिंगसाठी. विक्रोलियन संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना, त्यानंतर लेदर बॉल क्रिकेट नेव्हिल डॉगसाठी देखील खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळले गेले. एक अनुभवी बॅटर आणि ह्या ग्राउंडवर मंगेश वैद्यची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. जीवन बॉलिंगसाठी जीवन पहिली ओव्हर घेऊन येतात. 3 नंबरची जर्सी घातली आहे आणि स्ट्राईक एंडला मंगेश वैद्य. 30 बॉलमध्ये 44 रन करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती ज्या ग्राउंडचा प्रत्येक विभाग त्याला माहिती आहे आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 4 रन मिळत आहेत. ट्रेडमार्क स्ट्रोक मंगेश वैद्यचा, ज्या फटक्यासाठी अगदी
पॉवरफुल फटका पाहिला गेला आणि नक्कीच महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहिलं गेलंय आणि विक्रोली संघासाठी देखील एक निष्ठेने खूप वर्ष खेळताना पाहायला मिळतोय. माऊलगावसाठी एक गाव वकरासाठी देखील खूप ग्रामीण क्रिकेट चांगले खेळले गेले. जीवनवरती पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल केला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू आहे सूर्या नायडू. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि एक चांगली कॅच टिपली गेली आहे. त्यानंतर सेलिब्रेशन, गुड कॅच. सगळे आमचे सांताक्रूजचे आपण पाहिलं तर पोलीस बांधव आहेत. सांताक्रूज संघ एक आपला प्लेअर असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मंगेशचं नियंत्रण चुकलं. मोठा स्ट्रोक आल्यानंतर सिंगल करणं खूप महत्वाचं आहे आणि मंगेशला मात्र अगदी त्या अंदाजामध्ये बॅटिंग करतो. सिंगल डबल अगदी क्वचित खेळताना पाहिलं गेलं, पण मोठमोठे स्ट्रोक खेळणे एवढं काय आणि त्यानंतर नियंत्रण चुकलं गेलं. समोर चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं पण तिकडे चांगली कॅच पकडली गेली. फरवाला बॉल थोडं ट्रॅव्हल होणं कठीण आहे आणि मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपण पाहिलं तर श्रेयस इंदुलकर दादा खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना मुलुंड, त्यानंतर लेदर बॉल क्रिकेट देखील स्टँडर्ड चार्टरसाठी देखील खूप चांगले खेळताना पाहिले गेले. अगदी मुंबईतील व्यावसायिक क्रिकेट यावर्षी ISPL सारखी देखील क्रीडा स्पर्धा माझी मुंबई संघातून अगदी खेळताना पाहिले गेले. असे श्रेयस इंदुलकर येतात बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी जीवन आहेत. या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. एक रन मिळेल. सिंगल डबलची बॅटिंग देखील इकडे होऊ शकते. काल ओमकार गिरगाव संघाने 37 रन्स इकडे डिफेंड केल्या. 31 रन्स डिफेंड केल्या 24 बॉलमध्ये. म्हणजे बॉलरचा देखील तेवढंच चांगलं या ग्राउंडवर बोलबाला राहिलाय. खेळपट्टीचं देखील बहुतेक जणांनी कौतुक केलं. एक चांगली खेळपट्टी बनवली आहे. जीव लावून काम केलंय. सेकंडला सूर्या नायडू. हा बॉल देखील आपण पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर. चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. बॅटरला थोडं थांबून ठेवलं गेलंय. काल रोहित मेंढेची देखील एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. रोहन भोसले, प्रथमेश बेलछेडा, निखिल जाधवने देखील शेवटच्या मॅचमध्ये एक चांगली प्रहारी बॅटिंग पाहिली गेली. जे आपले व्हॉलंटियर्स आहेत, मोठी कुठली गाडी आली की थोडं थांबवायचं ओव्हर होईपर्यंत. शिलार मामा आपण तिकडे रन पाहिले तर आतापर्यंत 5 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी जीवन. बॉल देखील बॅटची एज घेतली गेली. येईल डॉट बॉल. जीवनचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला वाटला आणि पहिल्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक येऊन सुद्धा जीवनने त्याचा स्पेल टाकला आणि खूप महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक आला तर कुठेही शोल्डर डाऊन केले नाहीयेत. त्यांनी त्याच्या टप्प्यावरती मारा करतायत. 44 रन देखील या ग्राउंडवर थोडे फायटेबल आहेत. तर अजून एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅचमध्ये येऊ शकते टीम ऑफ सांताक्रूज. सर्व आमचे पोलीस बांधव आहेत. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारी सर्व टीम आहे त्यांची. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक फाईन लेक्चरने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. रन्स होतील तिकडे आपण पाहिलं तर 2 आणि धावफलक जाईल पुढे. 7 रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर संपली आहे. एक विकेट घेत असताना आपण पाहिलं तर 7 रन खर्च केले गेले आहेत. जीवनने मॅच मध्ये अगदी जीव लावलाय. अबद्ध जीवन आहे. गुड बॉलिंग जीवन. पहिली ओव्हर आतापर्यंत चांगली आली आहे. 37 अजून करायचं आहे. 24 बॉल मध्ये म्हणजे 2 6 ची मॅच आहे. काल 1 बॉल 4 देखील बघायला मजा आली. अगदी सर्व बॉलर्स कधी बॅटर्स दोन्ही बॅटरसाठी देखील ग्राउंड चांगलं आहे. बॉलरसाठी देखील खूप चांगलं ग्राउंड आहे. 1,11,111 रुपये असणार प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 55,555. सैम्य ग्रुप वडाळा पूर्व. आज हे वडाळ्याचं लोकप्रिय क्रीडांगण आहे. अनेक खेळाडू इकडे घडले. अनेक मोठमोठ्या संघ, नामावंत संघ या विभागातून पाहिले गेले. पावसाळ्यात देखील या ग्राउंडवर तेवढंच क्रिकेट खेळलं जातं. सर्व व्यावसायिक खेळाडू देखील इकडे खेळताना पाहायला मिळतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगले दिवस आलेत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर एक चांगला परफेक्ट बॉल पाहिला गेला. लाऊड अपील केले पंचांगडे.
मुकेश मुकेकर. बॉलिंगसाठी मुकेश येत आहेत, लेफ्टी आहेत आणि अगदी वेगळी ऍक्शन आहे. शोएल तन्वीरची कुठेतरी ऍक्शन करून मात्र आठवण करून देतात. लेफ्ट आर्म आणि दादाने देखील हा बॉल अगदी पंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहिलं तर मिळतील 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 9 रन झाले धावफलकावरती. काल पुण्याचं देखील राहुलने मयूरने देखील प्रभावित केलं. खूप चांगली मेडन ओव्हर टाकली आणि खूप चांगले बॉलर पुण्यावरून देखील काल एक वेगळी ऍक्शन घेऊन येताना पाहिले गेले. काल मुंबईकरांना थोडं अडचणीत राहिले गेले. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल, क्या बात है. मुकेशने एक परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि कौतुक करेल मुकेशचं. प्रॉपर बॉलिंग करतायत. शोएल तन्वीरची मात्र आठवण करून दिली. एक वेगळी ऍक्शन आहे आणि अफलातून बॉलिंग करतायत. येईल डॉट बॉल. 9 रन झाले धावफलकावरती. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर, व्हाईट बॉल. बॅट्समन पासून लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर तब्बल दुहेरी आकड्यामध्ये 10 रन झालेत. 34 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता. एक रन देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. श्रेयस यांच्याकडे देखील क्षमता आहे, मोठं क्रिकेट खेळले, त्यामुळे मॅच कशी पुढे घेऊन जायची आणि ह्या सिच्युएशनला सेन्सिबल बॅट्समन तुमच्याकडे पाहिजे. त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग केली गेली आहे आणि मुकेशनी मात्र इथे रोखून ठेवलं गेलंय. चांगल्या टप्प्यावर मारा करतात आणि बॅटरला कुठेतरी जागेवरच थांबवलंय. सर्व सम्यक ग्रुप अगदी 2 दिवस मागील 2-3 महिन्यापासून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, सर्व टीम बनवण्यापासून, ट्रॉफीज आणण्यापासून, टी शर्ट छापण्यापासून सर्वांची मॅनेजमेंट पाहायला मिळते. हा बॉल देखील आपण पाहता कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करतो. ते अगदी बॉल पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. रन मिळतील तिकडे 2 डिक्लेअर झोन मध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 12 या धावसंख्येवरती. सिंगल डबलची बॅटिंग चालू ठेवणं गरजेचं आहे. कॉप्स सांताक्रूज, कॉप्स 11 सांताक्रूज आज पहिली मॅच खेळत असताना पहिल्याच डावामध्ये कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर शांत आल्या, बट त्यानंतर एक चांगली बॅटिंग केली. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल आणि काय कॅच पकडली गेली आहे. कॅच ऑफ द मॅच. पकडो कॅच जीतो मॅच. अफलातून कॅच पाहिली गेली आणि कठीण असतं बॉलिंग करून त्या फ्लो मध्ये आपण जेव्हा ऍक्शन करतो आणि तिकडे कॅच कॅरी करणं खूप कठीण आहे. शेवटच्या बॉलवर प्रभावित केलं मुकेशने. गुड कॅच. वेगाने बॉल आला, अगदी नजर ठेवली त्यावर आणि महाराष्ट्र पोलीस आहेत त्यामुळे फिट आहेत, फिटनेस प्रॉपर आहे आणि चांगली कॅच पकडली गेली. गुड कॅच. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 12 रन झाले धावफलकावरती. अजूनही 32 रन करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 32 रनचं समीकरण आहे मॅच जिंकायला. टीम विक्रोलियन्स विक्रोळी 18 बॉल 32 करायचं आहे. पाहू एकाच दुसरी मॅच मध्ये येऊ शकते. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ठाणे बाळकुमचा एक नामवंत खेळाडू प्रितेश जोशी येतात बॅटिंगसाठी. विक्रोलियन्स संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगलं त्या परिसरातून खेळताना पाहिले गेले आणि सूर्य नायडू देखील आहेत. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचे आहे. एकाच दुसरी ओव्हर चांगली आली तर मॅच मध्ये येऊ शकते विक्रोलियन्स संघ देखील, बट कॉप्स 11 सांताक्रूज संघ देखील मॅच सोडणार नाहीये. त्यांना देखील माहिती आहे की ह्याच फ्लो मध्ये आपल्याला बॉलिंग करावी लागेल. आता पहिलीच ओव्हर चांगली ओव्हर टाकली. जीवनचं मी कौतुक करेल. मुकेशने देखील एक चांगले एफर्ट दाखवले. 5 रन खर्च केले गेले. एक महत्वाची विकेट मिळवली. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला सूर्या नायडू, बॉलिंगसाठी इस्रायल येतात.
18 बॉलमध्ये 32 रन करायचे आहेत. पाहूयात पहिली मॅच कोण जिंकेल, आजच्या दिवसातून कोण फायनलला जाईल, त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. या बॉलवर आडव्या बॅटने मात्र इकडे सूर्या नायडूच्या बॅटमधून एक सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, 6 रनसाठी कडक. एक युवा खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहे आणि क्लास. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा इस्रायल. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगला बॉल अडवला आणि सिंगल रन मिळेल. सूर्याने मात्र थोडं दडपण दूर केलं आहे. त्याला माहिती आहे थोडं प्रेशर मध्ये होती टीम, मात्र आपल्याला एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल केला. स्कोर कार्ड पाहिला तर 19 रन झाले धावफलकावरती. पहिलीच मॅच चालू आहे, दुसरी इनिंग चालू आहे. 44 धावांचा पाठलाग करते टीम विक्रोळी. गेली कित्येक वर्ष मुंबईत एक सातत्याने क्रिकेट खेळताना पाहिला गेलेला संघ. अनेक खेळाडू देखील या संघातून आपण पाहिले गेले. हॅलो, नक्कीच या ठिकाणी उपस्थिती आहे. आडाव सर 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. नक्कीच आमचे लोकप्रिय आमदार माननीय कालिदासजी कोलंबकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि नक्कीच आपण या क्रीडानगरीमध्ये सातत्याने कालच्या सत्रामध्ये बिझी शेड्यूलमध्ये काल येऊ शकले नाही, पण आज या ठिकाणी उपस्थित झालेत. सम्यक ग्रुप पर्व दुसरं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या सोबत आलेले इतर सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असणारे आमचे सर्व पदाधिकारी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. आज सम्यक ग्रुप पर्व दुसरं आणि आज वेळात वेळ काढून आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आमचे लोकप्रिय आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वॉर्म वेलकम सर. आज आपण या ठिकाणी पाहतोय ही उपस्थिती आम्हाला फार महत्वाची आहे आणि आज आपण दुसऱ्या दिवसाच्या रविवारच्या तिसऱ्या सत्रामध्ये आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सोबत आलेले सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी पुन्हा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सम्यक ग्रुप पर्व दुसरं आणि सातत्याने ह्या दुसऱ्या वर्षामध्ये आपल्यासारख्या थोर लोकप्रिय राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि नक्कीच वेळात वेळ काढून आज आपण उपस्थित झालात. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. चला आडव सर, मॅचला सुरुवात करायची. ओव्हर टू सागर. नक्कीच स्वागत होते महाराष्ट्र विधानसभा सदस्य, त्याचबरोबर वडाळा विधानसभेचे दमदार आमदार गेले कित्येक वर्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील अगदी लोकप्रिय आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब गेले 40 वर्ष या परिसरासाठी देखील अगदी सातत्याने कार्य करणारं व्यक्तिमत्व. स्कोर कार्ड पाहिलं तर 19 रन झाले धावफलकावरती. प्रितेशला मात्र कुठेतरी दडपणामध्ये ठेवलंय. स्कोर आपण पाहिलं तर लगातारचे 2 बॉल डॉट आले आहेत. 6 आल्यानंतर एक सिंगल आला, पण त्यानंतर 2 डॉट आले आहेत. सम्यक ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राचे विविध कानाकोपऱ्यातून खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळतात. या बॉलवर देखील एक मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. एक एक रन खूप महत्वाचा आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व आलेले सर्व आमचे क्रिकेट प्रेमी, सर्व आमचे मान्यवर. या बॉलवर देखील पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतो गॅपमध्ये आणि सूर्या नायडूला मात्र थांबवणं खूप कठीण झालंय. वा नायडू कडक. समीकरण बदललं गेलंय आणि 24 रन झाले धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे मॅच जिंकायला टीम विक्रोळी संघाला. 1,11,111 रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 55,555 आणि सम्यक ग्रुप भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या क्रीडा स्पर्धेचा आज इकडे भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आपण आमंत्रित केलाय आणि सर्व
मुंबईच्या विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावर उपस्थित वडाळा विधानसभेचे दमदार आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेतील आपण पाहिलं तर एक लेजंड आमदार, म्हणजे एक लोकप्रिय आणि गेले कित्येक वर्ष आमदारकीचं काम त्यांनी त्यांच्या विभागासाठी करताना पाहिलं गेलं. मला असं वाटतं जवळपास 8 टर्म आमदार असताना आपण त्यांना देखील पाहिलं गेलं. एक वयस्कर आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. महाराष्ट्र विधानसभेमध्ये एक वेगळीच खाती आहे. कालिदासजी कोळंबकर साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. मुकेश स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रितेश जोशी आहेत. 12 बॉलमध्ये 20 रन करायचे. बॉलिंगसाठी मुकेश आहेत. 12 बॉल 20 ला मात्र ही ओव्हर देखील तेवढीच महत्वाची आहे. जर मुकेश ओव्हर सेफ आली तर कॉप्स 11 सांताक्रूज संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, त्याला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हातातून थोडा निसटला, बट सिंगल रन मिळेल. नायडू इकडे मात्र स्ट्राईक देणं जास्त चांगलं ठरेल विक्रोली संघासाठी, कारण की प्रॉपर सेट झालेत, वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. 25 झालाय. भव्य दिव्य असं आयोजन या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने सम्यक ग्रुपच्या माध्यमातून एक असं चांगलं प्लॅटफॉर्म आहे. सर्व युवा खेळाडूंना या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जसा बॉल तसा फटका पाहायला मिळतोय. सिंगल रन मिळते. तिकडे दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. नजर हटी, दुर्घटना घटी आहे आणि ही मुंबई आहे. भाऊ जरा नजर हटली तर दुसरी रन इझी मिळते. त्यामुळे प्रत्येक रन तुम्हाला जाणीवपूर्वक करावा लागतो. दोघं पण प्रॉपर फिट आहेत, त्यामुळे दोघांचं देखील कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस, मात्र त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जेलबादच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅटरला मैदान सोडावं लागेल. हॅलो, नक्कीच सागर तुला थोडं थांबवतो या ठिकाणी. नक्कीच वेळात वेळ काढून दमदार आमदार महेंद्रजी लिंगाडे यांना विनंती राहील. आमचे लोकप्रिय आमदार कालिदासजी कोलंबकर साहेब, थोडस आपण उभं राहायचंय. आपण थोडे आला नक्कीच या ठिकाणी एक मायेची उबदार शाल, रोपट आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण नक्कीच त्यांना सन्मानित करतोय. महेंद्र लिंगाडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय हा बहुमान सन्मान. दमदार आमदार कालिदासजी कोलंबकर साहेबांचा हा बहुमान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच आज वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालात. कालच्या सत्रामध्ये आम्ही तुमची वाट पाहत होतो. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. एक गुलाबाचं फूल आहे, प्रेमाचं प्रतीक, आणि हे रोपटं आहे. रोपटाचं वृक्ष होईल आणि या सम्यक ग्रुपच्या पाठीमागे आपण वृक्षासारखे उभे आहात. आम्ही आपल्याला गाही देतो. आम्ही तुमच्या बरोबर आहात, तुम्ही आमच्या बरोबर सातत्याने राहिलाच पाहिजे, ही आग्राची भूमिका आहे. यानंतर दुसरा सन्मान नक्कीच संदीपजी पानसंडे यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. त्यानंतर कुमारजी लिंगाडे यांना सुद्धा सन्मान चिन्ह देण्यासाठी मी विनंती करतोय. महेंद्र सरांना कुमारजी लिंगाडे यांचा सुद्धा बहुमान. त्यानंतर अखिलेशजी सिंग आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. संदीपजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. अखिलेश सिंग यांचा बहुमान सन्मान. यानंतर अजून एक मान्यवर नक्कीच संदीप पानसाडे यांचा सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच सम्यक ग्रुपच्या वतीने आपण वेळात वेळ काढून आज उभे राहिलात. आम्ही तुमच्या सोबत आहात, तुम्ही आमच्या सोबत आहातच ही आम्ही ग्राही तुम्हाला देतोय. दोन शब्द या सम्यक ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आपलं मनोगत नक्कीच व्यक्त करायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सम्यक ग्रुप वडा यांना मी मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो.
दरवर्षी न चुकता हे क्रिकेट टुर्नामेंट भरवत असतात आणि दरवर्षी न चुकता मी मदत करत असतो. संदीप घाडगे या विभागामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे, मग आमचा सरपे सुद्धा आहे आणि प्रत्येकाच्या टीम आहेत ह्या भागामध्ये. आणि दरवर्षी न चुकता मला त्रास न देता विनंती करून काही गोष्टी पास करून घेतात. आणि अशा पद्धतीने काम करणारे हे कार्यकर्ते संदीप यांना मनापासून मी धन्यवाद देतो की येथे तरुण मुलांना जे पाहिजे ते सरपे काय परत संदीप घाडगे काय देण्याचा प्रयत्न करतात. आणि मी सदैव ह्या मुलांच्या पाठी आहे. एवढंच आजच्या सांगून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मग आपण आमंत्रण दिलं त्याबद्दल मी अंतःकरणापासून मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नक्की सर, दोनच संदीप तुमच्या सोबत नाही, सर्व टीम आहे. सम्यक ग्रुपची जी टीम आहे, तुम्ही तुमच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. तुम्ही आमच्या पाठीशी आशीर्वाद असेच सदैव ठेवा. आज सम्यक ग्रुपच्या वतीने दुसरं पर्व सुरू आहे. असेच जास्तीत जास्त पर्व या ठिकाणी होतील आणि तुमचे शुभ आशीर्वाद सातत्याने आमच्या सोबत राहतील. आणि नक्कीच या ठिकाणी या क्रीडा महोत्सवामध्ये आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं शतशः आभार, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. ओव्हर टू सागर. धन्यवाद. खूप चांगली मॅच आहे. 7 बॉल 9 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला नवीन बॅटर आपण परत उजेर आले आणि एक युवा खेळाडू मुंबईतील आल्या आल्या मात्र काय 6 लगावला आणि त्या 6 ने मात्र विक्रोलियन्स संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आली. यावरती ISPL सारख्या टायगर ऑफ कोलकाता टीम मध्ये देखील ISPL मध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं गेलं. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिलेश देवरुकर आहेत मुंबईतील एक असा खेळाडू, एक चालाक, चतुर आणि क्विक. या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर तिकडे रन मिळणार नाहीयेत. येईल डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊन थांबली आहे. 6 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. दोन्ही यंग टॅलेंटने खूप चांगली बॅटिंग केली. म्हणजे सूर्या नायडू असतील, त्यानंतर उझेर असेल, आपल्यातून बॅटिंग करत असताना मॅच मध्ये घेऊन आलेत. आता मात्र 6 बॉलमध्ये 8 रन्स करायचे आहेत मॅच जिंकायला टीम विक्रोलियन्स संघाला. टीम मीटिंग केली जाईल. 6 बॉल 8 देखील या ग्राउंडवर तुम्ही डिफेंड करू शकता. स्पिनर्स खूप चांगला बोलबाला करतात. हवेत कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल की स्वतःहून कुठला बॉलर घेईल, भाऊ दे मी टाकतो. आणि असा कॉन्फिडन्स पाहिजे. 6 बॉल 8 देखील या ग्राउंडवर मॅच फिरेल का? चला थोडं फास्ट खेळायचं आहे कारण की आज 8 मॅच खेळत आपल्याला खेळवायचे आहेत. आढाव सर 2 मिनिटं नक्कीच गाडी जाऊ द्या, नंतर मॅच सुरू करा. पुन्हा एकदा या ठिकाणी लोकप्रिय दमदार आमदार वडा विभागातील आम्हाला कल्पना आहे वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालात. सर आपली उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय होती. कालच्या सत्रामध्ये आम्ही वाट बघत होतो, कालच्या दिवसामध्ये आपल्याला वेळ नाही मिळाला, पण आज नक्कीच वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा दमदार आमदार कालिदासजी कोळंबकर, कुमारजी लिंगाडे, अखिलेश सिंग, सूर्यकांतजी, संदीप पानसडे या सर्वांचं पुन्हा एकदा सम्यक ग्रुप पर्व दुसऱ्याच्या अंतर्गत या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. असे शुभ आशीर्वाद सम्यक ग्रुपच्या पाठीमागे आपण ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही सातत्याने आमच्या सोबत राहालच अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि सुस्वागतम नक्कीच केलं जात आहे. महत्वाचा वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आम्ही उपकृत झालो. असेच आशीर्वाद आपल्या सोबत राहतील. धन्यवाद. नक्कीच आढाव सर मॅच सुरू करायची, क्रुशल मॅच आणि शेवटचं षटक. नक्कीच ओव्हर टू सागर. बॉलिंगसाठी प्रसादच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राईक एंडला उजेर आहेत. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 6 बॉल 8 ला मात्र सिच्युएशन देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. उजेरला देखील जाणीव आहे की आपण ही मॅच देखील हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 6 बॉल 8 रन्स देखील या ग्राउंडवर थोडे फायटेबल आहेत.
पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि अंपायर निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. सम्यक ग्रुप. हॅलो सागर, थोडंसं डिस्टर्ब करतो. नक्कीच या ठिकाणी एक नवीन हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून आमचे वडाळकर म्हणजे नक्कीच वडाळ्याच्या सर्व लोकांसाठी या ठिकाणी थोडीशी माहिती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे की शांतीलाल संघवी इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई यांच्यातर्फे आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. जर कोणाला डोळ्यांच्या काही अडचणी असतील, जसं डोळ्यातून नेहमी पाणी येणं, डोळे दुखणं, डोळ्यांना खाज उठणं, वयानुसार डोळ्यामध्ये मोतीबिंदू होणं, तर अशा गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपल्या डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी आज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शांतीलाल संघवी इन्स्टिट्यूट RJ गायकवाड रोड वडाला बरकतली नाका इकडे येऊन डोळ्याची मोफत तपासणी करून घ्या आणि आपल्या डोळ्याच्या उत्तम आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू. बाउंड्री असणार आहे आणि 5 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे मॅच जिंकायला. अंपायर बाउंड्री आहे आणि 5 बॉल मध्ये 4 रन्स करायचे. उजेरला माहिती की पहिल्याच बॉलवर आपण दडपण दूर करूयात आणि कुठेतरी प्रेशर मध्ये होते पण तो प्रेशर मात्र दूर केला गेलाय. आता अवघ्या 5 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत. थोडा सापळा रसावा लागेल. कॉप सांताक्रूज संघाला फिल्डिंग थोडी आता एफर्ट्स द्यावे लागतील. 5 बॉल 4 ची गरज आहे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हवाई फायर केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि चांगली कॅच पकडली गेली आहे. बॅटरला मैदान सोडावं लागलं उजेरला, पण उजेरने एक चांगली बॅटिंग केली. युवा खेळाडू आहेत. बॉल टू बॉल रनची गरज आहे मॅच जिंकायला. टीम विक्रोलियन संघाला 4 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे. या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल मध्ये 4 रन्स करायचे मॅच जिंकायला. पाहूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. अजून एका दुसरा डॉट बॉल आला तर कॉप्स सांताक्रूज संघ देखील मॅच मध्ये येऊ शकते, कारण की क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच कधी फिरू शकते असा नेम नाहीये. 4 बॉल 4 रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर आलेत चिराग. त्यामुळे जेव्हा नवीन बॅटर स्ट्राईकला येतो तेव्हा थोडं दडपण असतं. तो दडपण मात्र दूर करावा लागेल चिरागला. एक रन सिंगल रन जरी आला तरी नॉन स्ट्राईक एंडला दिलेश सारखा अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे की ही मॅच कशी पुढे घेऊन जायची. 4 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला चिराग. बिग फाईट गाडी की टक्कर. हा बॉल देखील पॉइंट लाईक देखना फटका पाहायला मिळतोय. क्लास प्रॉपर टायमिंग आहे. बॉडी पण डोले शोले आहे आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. रन मिळतात तिकडे 2. आता 3 बॉल 2. जिंकणार कोण? रन पाहिजे 3 बॉल 2. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रसाद आहेत. 2 रनची गरज आहे उद्या. चिराने एक चांगलं दडपण दूर केले. एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थांबणार नाही. जाईल 4 रन साठी आणि विक्रोलियन संघाने मात्र ही मॅच नावावर केली गेली. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम कॉप्स 11 सांताक्रूज. आपण देखील चांगली फाईट केली आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच रंगवली.